बाजूला काढा ना. नाही काय मला नाही काय भीती सापाला बघून त्याला सरकव बरं बाजूला. इथं बॅक तुमच्या अंदाजे कोणता आहे? हे मान्य कट्टपट्ट पाच आडवे राहते काळा आहे काळा आहे बघू दे ना. खूप विचार साप आहे. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज तुम्ही बघू शकता आपल्याला रेस्क्यू होतोय एक अतिविषारी मण्यार जातीचा साप. नाक तुम्ही पाहिलं, घोणस तुम्ही पाहिला. आता हा आहे मण्यार. बघा आता मण्यार तुम्हाला लाईव्ह मध्ये माहिती सांगते मी. आपल्याला इथे सिलेंडर खाली बसलेला आहे. मावशी इथे पार्किंग एरिया साफ करत आहेत. पाणी ओतलं त्यांनी, त्यावेळेस त्यांना इथे दिसलं. आधीच होता का सिलेंडर खाली मावशी बसलेला? लक्ष कसं काय गेलं मग सिलेंडर खाली? अच्छा अच्छा, तुम्ही साईडला गेलता का? बरं. हा जो साप आहे ना, आपल्याकडे याला मण्यार म्हणतात आणि हा नागापेक्षाही 5 पटीने विषारी मानला जातो. अंधारामध्ये जास्त करून निशाचर साप आहे. रात्रीचा बाहेर पडतो तो. तुमच्याकडे ना रात्री येऊन बसला असेल, रात्रीचा अंधारामध्ये. आणि काल पाऊस पण होत होता ना, तर त्यांच्यामुळे त्याच्या बिळामध्ये पाणी जातं आणि हे बाहेर पण पडतात. तर हा मण्यार ओळखायचा कसा? सगळ्यात पहिलं म्हणजे हा पूर्ण काळ्या रंगामध्ये असतो. आणि जर तुम्ही रात्री याला बघितलं असतं, ह्याच्यावर थोडासा लाईट जर पडला ना, तर ह्याच्या अंगावर एक निळसर रंगाची शाईन पण मारते. आता पण थोडस निळसर दिसत असेल, पण कॅमेऱ्यामध्ये जास्त ते दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगावर पांढऱ्या कलरच्या दुरेगी पट्ट्या असतात. आणि ह्याच्या टाईप मध्ये अजून एक येतो बिनविषारी, तो म्हणजे कवड्या. त्याचा फोटो सुद्धा तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवेल. तुम्ही बघू शकता कवड्या आणि मण्यारमध्ये काय फरक आहे. कवड्या चॉकलेटी रंगामध्ये, हा मण्यार पूर्ण काळ्या रंगामध्ये. कवड्यावर मानेपासून म्हणजे डोक्यावरूनच रेषा चालू होतात, ती पण सिंगल पट्टी चालू होते. म्हणजे एक रेषा असते, एक रेषा अशा 1-1 इंचाच्या. आणि ह्याच्या थोडस मानेवर, डोक्यावर नसते, मानेपासून थोडं 1-2 इंच खालून पट्ट्या चालू होतात. वरून बघितले तर 2-2 असे डॉट दिसतात, पण बाजूने पाहिले तर दुरेगी रेषा दिसतात, ज्या शेपटीपर्यंत गेलेल्या आहेत. हा खूप विषारी साप आहे मित्रांनो. मण्यार इंग्लिश मध्ये कॉमन क्रेट. खूप छोटे दात असतात त्याचे, अगदी सुईच्या टोकासारखे. जसं मच्छर आणि मुंगी चावतो तसा हा साप चावतो. म्हणजे रात्री अंथरुणात येऊन एखाद्याला जर चावला तर त्याला समजत सुद्धा नाही. आणि बऱ्याचदा मग काय होतं, हा साप रात्री बाहेर पडतो आणि चावलेलं कळत नाही, त्याच्यामुळे हॉस्पिटलला जायला खूप उशीर होतो. आणि बऱ्याच केसेस ह्याच्या साप चावून थोडासा जीव धोक्यात गेलेला. तर असो, आपण याला रेस्क्यू करूयात. एकदम शांत बसला होता म्हणून तुम्हाला एवढी माहिती देऊ शकले. पण आता रेस्क्यू करताना पण खूप काळजी घ्यावी लागेल. खूप असं स्मूथ स्किन असते याची, बाकी सापांपेक्षा हा खूप असा घसरतो हातातून, शेपटी जरी पकडली तरी. पण आपण व्यवस्थित रेस्क्यू करून आपल्या बॅगेमध्ये याला पॅक करूयात. तुम्ही पण एकदा आधी काय करते, बॅग सेट करते. तो निवांत बसलेला आहे, तो कुठे जाणार नाही. बाहेर बॅग सेट करते कोरड्या जागे, तिथे सगळं ओलाव आहे. मग तुम्हाला त्याचं तोंड वगैरे सगळा साफ पाहायला भेटेल. आधी सेट करून येते मी बॅग. पावसामध्ये सापाचा काय भरोसा नाही, साप पुढे येऊन बसेल, घरात पण घुसतात. बाळांनो तुम्ही बाहेर आता त्याला ना आपला अंदाज आलाय, तो कळू पण शकतो. चांगली साईज खूप मोठी आहे मण्यारची. तर हा ना
बिना हात लावता पकडायचा प्रयत्न केला ना खूप चपळ असतो, त्यामुळे पळणार, त्यामुळे मी इथेच त्याला पकडते. बाकीचे साप गेले ना पिशवीत सरळ जाऊन बसतात. ह्याचा असं आहे, पिशवीत गेला की लगेच रिटर्न फिरतो बाहेर यायला. लई चपळ आणि हातातून लई सटकतो, लई स्मूथ असते ना स्किन त्याची.